पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी जेव्हा एखाद्याचं मस्तक टेकतं तेव्हा फक्त मातीला स्पर्श होत नाही, तर जन्म मरणाच्या फेऱ्यांतून विराम लागतो. कारण तो साधा देव नाही, तो आहे संपूर्ण सृष्टीचा कर्ता, भगवान विष्णूंचा अवतार. पंढरपूरचा सावळा विठ्ठल आणि त्या विठ्ठलाची अर्धांगिनी संपत्तीची, सौभाग्याची, करुणीची, अधिष्ठानाची साक्षात लक्ष्मी माता, जिने विदर्भाच्या पुण्यभूमीत रुक्मिणीच्या रूपात अवतार घेतला. ही कथा आहे देवी प्रेमाची, संघर्षाची आणि त्या विवाहाची, ज्यामुळे महाराष्ट्र भूमी अधिकच पावन झाली. लहानपणापासूनच रुक्मिणीच्या मनात एक तेजस्वी प्रतिमा कोरली जात होती. राजा भीष्मांच्या दरबारात नारद मुनी येत आणि त्यांच्या वाणीतून श्रीकृष्णाच्या पराक्रमाच्या कथा दरबारात निनाद बालवान असलेली रुक्मिणी ह्या कथा मनापासून ऐकत. आणि हळूहळू त्या कथांमधील श्रीकृष्ण तिच्या हृदयात घर करू लागला. त्या कोवळ्या मनात एक निश्चय रुजला, माझा पती असेल तर तो केवळ श्रीकृष्ण पण दैवी प्रेमाचा मार्ग कधी सोपा नसतो. रुक्मिणी विवाह योग्य झाली आणि दरबारात वादळ उठलं. बहुतेकांची इच्छा होती की श्रीकृष्णाशी विवाह व्हावा, पण तिचा भाऊ रुक्मी अहंकाराने आंधळा झाला होता. त्याने हट्ट धरला, श्रीकृष्णाच्या शत्रूशी शिशुपाल हीच विवाह करेल. निर्णय झाला आणि रुक्मिणी समोर अंधार दाटून आला. पण दैवी प्रेमाची भक्ती कधी हार मानत नाही. त्या रात्री रुक्मिणीने एक धाडसी निर्णय घेतला. एका विश्वासू ब्राह्मणाच्या हाती 7 श्लोकांचे पत्र दिलं. हे पत्र फक्त पत्र नव्हतं, ती होती हाक, ती होती शरणागती. हे भगवंता, तुझ्याशिवाय माझं अस्तित्व नाही. उद्या माझा विवाह ठरला आहे, मला या आणि घेऊन जा. आणि शेवटी ती कठोर पण सत्य हाक, जर तुम्ही आलात नाही तर मी हा देह सोडेन, कारण तुमच्याशिवाय दुसरा पती मी म्हणू शकत नाही. ब्राह्मणाने पत्र वाचलं आणि द्वारकेचा अधिपती क्षणभरही थांबला नाही. डोळ्यांतून अश्रू आणि ओठांवर एकच वाक्य, जेवढं तुझं प्रेम माझ्यावर तेवढंच माझं तुझ्यावर. 4 घोड्यांचा रथ, बलराम, यादव सेना, 1,500 किलोमीटरचा प्रवास फक्त एका दिवसात. कारण ती वाट होती लग्नाचा दिवस. अंबा मातेचं मंदिर. रुक्मिणी पूजेसाठी बाहेर आली आणि क्षणात सगळं थांबलं. तिच्या तेजासमोर सैनिकांच्या हातातून शस्त्र गळून पडली आणि त्याच क्षणी श्रीकृष्ण पुढे आले. रुक्मिणीचा हात धरला आणि तिला रथात बसवलं. रथ वाऱ्याच्या वेगाने सुटला. मागे युद्ध पेटलं. जरासंध, रुक्मी सगळ्यांचा पराभव झाला आणि द्वारकेत एक असा विवाह सोहळा घडला ज्याला साक्षी राहिला देव उतरले.